आपल्याला एक क्वेश्चन दिला होता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी फॉर द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन वूज मीन इज 16.6 आणि त्याचं एक्सआय होतं 8, 8, 12, 15, पी 20, 25, 30. एफआय होतं 12, 16, 20, 24, 16, 8, 4 आणि त्या दोन्ही याची मल्टिप्लिकेशन आपण करून घेतली. 18 आणि 12 ची मल्टिप्लिकेशन 96, 12 आणि 16 ची मल्टिप्लिकेशन 192, 15 आणि 20 ची मल्टिप्लिकेशन 300, p into 24, 24p, 20 into 16, 320, 25 into 8, 200, 30 into 4, 120. FI ची सम आली 100 आणि FI XI जे मल्टिप्लिकेशन केलं त्याची सम आली 24p प्लस 1228 आणि मग आपल्याला मीन दिला होता 16.6. मग FI XI आपण FI घेतलं, समेशन ऑफ FI XI आणि समेशन ऑफ FI घेतले आपण. समेशन ऑफ FI XI आपण समेशन ऑफ FI घेतलं. मग हा समेशन ऑफ FI तो होता 100. मग 100 ला इकडे ट्रान्सपोज केलं आणि मग त्याची मल्टिप्लिकेशन आली 16.6 आणि 1228 मायनस केलं 1660 मधून ते आलं 432 आणि तो 24p होता, तर 24 इकडे ट्रान्सपोज केला त्याचं पी आलं 18.